नमस्कार मंडळी, मी तुमची सखी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल. पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही. तर या पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत, ज्याचं नाव आहे नाणेघाटातील पाऊलखुणा. नाणेघाटातील पाऊलखुणा या पुस्तकातील आपण मागच्या भागामध्ये पाहिलं जुन्नर तालुक्याचं लोककलेमध्ये महत्त्व. आजच्या भागामध्ये आपण पाहूयात जुन्नर तालुक्याचं नृत्य, नाट्य व चित्रपट क्षेत्रामध्ये महत्त्व. जुन्नर परिसरात अनेक कलावंत व साहित्यिक यांची जडणघडण झाली. त्यातील काही जण येथे जन्मले तर काही जण या ठिकाणी नोकरी व इतर कामानिमित्ताने आले व या मातीचे संस्कार घेऊन इथे रुजले, संस्कारले, वाढले आणि नावाजलेही. दूरदर्शनचे माजी निर्माते अशोक डुमरे, शिवाजी फुलसुंदर, हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कॅमेरामन कैलासवासी जगदीश माळी, त्यांची कन्या प्रसिद्ध अभिनेत्री अंतरा माळी, निर्माता व दिग्दर्शक मंगेश हडवळे, अभिनेते खासदार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ रंगभूषाकार प्रताप बोराडे, अभिनेते अंकुश चौधरी, दीपा परब चौधरी, अभिनेत्री राजश्री लांडगे, शर्मिला शिंदे, नम्रता संभेराव औटी, शुभांगी लाटकर, चित्रपट निर्माते दर्शन फुलपगार हेही जुन्नरच्याच मातीतले. मराठी बाणाकार चौरंगचे अशोक हंडे, एकपात्री कलाकार महेंद्र गणपुले यांची कला सातासमुद्रापार पोहोचलेली आहे. नाटककार भाऊसाहेब सोनावणे, शिवाजी चाळक, ललित रंगभूमीचे कुंडलिक केदारी, बालकलाकार शरद गोयेकर, कुमार समय तांबे, बालगायिका अनघा डोमसे, युवा गायक मयूर सुकाळे आदींची कला याच मातीत रुजली. एकपात्री विनोदी युवा कलाकार कैलासवासी राजेंद्र कोंडीभाऊ सोनावणे यांनीही कलाक्षेत्रात नाव कमावले आहे. युवा नाट्य कलाकार सत्यवान गागरे, किरण वाजगे यांनी चित्रपट कला क्षेत्रात नाव उंचावले आहे. पिंपळवंडी, काळवाडी, चाळकवाडी, उंब्रज, धोलवड, ओझर, ओतूर, हिवरे, भोरवाडी, तेजेवाडी, शिरोली, वडगाव आनंद, आर्वी, गुंजाळवाडी, वडगाव सहानी व अन्य ठिकाणी मुंबई, पुणे येथील व स्थानिक कलाकारांनी नाट्य मंडळे स्थापन करून यात्रोत्सवात सादर करण्याची परंपरा फार जुनी आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये फार क्वचित असे नाट्यप्रयोग होताना दिसतात. अशाच नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून शिवांजली नाट्य मंडळाद्वारे श्री शिवाजी चाळक व श्री भाऊसाहेब सोनावणे, राजेश हेंद्रे यांचा नाटककार म्हणून उदय झाला. नाट्यक्षेत्रातील दिग्दर्शक म्हणून राघुजी काकडे, रत्नाकर काकडे, कैलासवासी मु. स. वाघ, पांडुरंग गबाजी कोल्हे यांचे योगदान आहे. तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबत आहोत. याच्या उत्तरार्ध भागामध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि पुस्तके वाचत रहा. रामकृष्ण हरी.